फ्रेंड्स, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. कालचाच भाग थोडासा पुढं असा आपण बघतो आहोत. काही डेल्टाच्या व्हॅल्यूज ऑफ डेल्टा. व्हॉट इज द डेल्टा? डेल्टा मीन्स b² मायनस 4ac. आपण कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून ABCच्या किमती काढू शकतो. ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. काल आपण बघितलं की ABCच्या आपण व्हॅल्यू काढत होतो आणि b² मायनस 4ac आपण व्हॅल्यूज काढत होतो आणि त्याला आपण डेल्टा हा शब्द ग्रीक मधला आहे, लक्षात घ्या. त्याला डेल्टा असं म्हणतात. नाही कळता डेल्टा ट्रायंगल काढला जातो, नसेल तर डी लिहिलात तरी चालू शकतं. तर ह्या ज्या डेल्टाच्या व्हॅल्यूवरती नेचर ऑफ रूट्स काय आपण बघितलं. रूट्स म्हणजेच काय सांगा सर? व्हॅल्यूज ऑफ एक्स. व्हॉट इज द रूट्स? रूट्सचा अर्थ काय आहे तर व्हॅल्यूज ऑफ एक्स हे लक्षात घ्या. रूट्सचा अर्थ ते स्क्वेअर रूट वेगळं, हे रूट्स म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स हे लक्षात घ्या आपण. मग समजा डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल म्हणजेच त्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात, लक्षात घ्या. निश्चयांक त्याची किंमत जर का 0 असेल, b² मायनस 4ac ची किंमत जर का 0 असेल तर लक्षात घ्या इथं जे एक्स नेचर ऑफ रूट्स कसं आहे तर रूट्स हे रियल आहे. लक्षात घ्या, रियल अँड इक्वल. त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं? येणाऱ्या ज्या एक्सच्या किमती आहेत त्या वास्तव आणि समान आहेत. रियल म्हणजे वास्तव. येणाऱ्या एक्सच्या किमती किंवा येणारी मुळं ही वास्तव आणि समान आहेत. समजा डेल्टाची किंमत इज ग्रेटर दॅन 0 असेल. ग्रेटर दॅन 0 केव्हा असतं? जर डेल्टाची किंमत प्लस आली तर. जर डेल्टाची किंमत प्लस आली तर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. अशा वेळेला ह्या ज्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत म्हणजेच रूट्स आहेत हे रियल येतात अँड अनइक्वल येतात, असमान. म्हणजे जर डेल्टाची किंमत 0 पेक्षा जास्त असेल म्हणजे प्लस असेल तर येणाऱ्या एक्सच्या ज्या किमती आहेत त्या वास्तव आणि असमान असतात. समजा लक्षात घ्या डेल्टा इज लेस दॅन 0 असेल. डेल्टा लेस दॅन केव्हा असतो? जर त्याची किंमत निगेटिव्ह आली तर. डेल्टाची किंमत निगेटिव्ह आली म्हणजे 0 पेक्षा कमी आली तर लक्षात घ्या हे जे काही रूट्स कसे असतात, एक्सच्या व्हॅल्यूज कशा असतात लक्षात घ्या तर नॉट रियल. कशा असतात बघा सर? नॉट रियल म्हणजे वास्तव नसतात. लक्षात घ्या, वास्तव संख्या नसतात. का नसतात तर ह्या निगेटिव्ह संख्येचं रूट निघू शकत नाही. हे सगळं आपण काल पाहिले की नाही सांगा? येस, आपण हे सगळं काल बघितलेलं आहे. मग आज आपण काय शिकतो लक्षात घ्या तर हे जे रूट्स आहेत हे रूट्स त्यांनी सांगितले की हे जे रूट्स आहेत, रूट्स म्हणजेच काय? व्हॅल्यूज ऑफ एक्स. हे जे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ते रियल अँड इक्वल आहेत. कसे आहेत बघा सर? रियल अँड इक्वल आहेत. मग रियल अँड इक्वल म्हणजे हे आहे सर, म्हणजेच डेल्टा 0 आहे. म्हणजे ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये डेल्टा 0 आहे. लक्षात घ्या, दोन्ही इक्वेशन मध्ये डेल्टा कसा आहे सांगा सर? 0 आहे. मग हे सोपं गणित आहे ते होमवर्कला घ्या, हे अवघड मी घेतो. राईट सर. आणि ह्याच्यामध्ये डेल्टा 0 आहे आणि आपल्याला के च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, लक्षात घ्या. मग बघूया आपण हे एक्झाम्पल घेऊया. आन्सर बरोबर आहे सर. हे होमवर्क दिलं, मी हे एक्झाम्पल घ्यायला लागलं. मग आता इथं कसं होईल बघा बरं सर. ह्या KX नी पहिल्याला गुणतो, KX नी दुसऱ्याला गुणतो. राईट. म्हणजे आन्सर कसं स्टार्ट होईल बघा सर. के राहू देच, x इंटू एक्स इज x² मायनस KX इंटू 2 is 2kx plus 6 is equal to 0. right? बघा सर, kx² minus 2kx plus 6 is equal to 0. आता आपल्याला काय काढायचं आहे लक्षात घ्या सर? डेल्टा काढायचा आहे. मग डेल्टा काढत असताना कसा आहे? डेल्टा कसा निघतो तर b² मायनस 4ac. पण त्याला ABCच्या व्हॅल्यू नकोत का? मग त्या कशा काढायच्या? So we are going to compare this equation with the general form of quadratic equation. तर हे दिलेले इक्वेशनची तुलना आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाबरोबर करतो आहोत. तर सामान्य रूप काय आहे? व्हॉट इज द जनरल इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन? काय आहे सांगा बघू. ax² plus bx plus c is equal to 0. What is the value of a? A is equal to k. What is the value of b?
B is equal to -2. What is the value of C? C is equal to 6. फिनिश. आता या व्हॅल्यूज घालायच्या, संपलं. म्हणजे कसं होईल बघा सर, पण डेल्टाची किंमत या ठिकाणी लक्षात घ्या 0 येणार आहे. डेल्टाची किंमत 0 येणार आहे. का सांगा सर? वेन रूट्स आर रिअल अँड इक्वल डेल्टा इज 0. बरोबर आहे सर. मग इथं लिहूया, आपण इथं लिहूया when roots are real and equal, मराठीमध्ये कसं म्हणणार बघा सर? मराठीमध्ये कसं म्हणणार? जेव्हा मुळं ही वास्तव आणि समान असतात तेव्हा डेल्टा इज इक्वल टू 0 असतो. बरोबर आहे सर. when roots are real and equal, बरोबर आहे सर, roots are real and equal, then delta is equal to 0. now delta is b square minus 4ac. डेल्टाची व्हॅल्यू काय आली बघा सर? 0 आली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? राईट. पहा सर, आपण बी ची व्हॅल्यू घालतोय. बी ची व्हॅल्यू काय बघा? -2. नाही, पण ही व्हॅल्यू चुकलेली आहे की नाही सांगा बघू. ही बी ची व्हॅल्यू काय आहे सांगा? -2k आहे. कोइफिशियंट ऑफ एक्स -2k अशी व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या सर. म्हणून बी ची व्हॅल्यू घेताना इथं काय घेणार? -2k. ए ची व्हॅल्यू काय बघा सर? k. आणि सी ची व्हॅल्यू काय बघा सर? 6. राईट. ह्या व्हॅल्यूज आपण इथे घातल्या, लक्षात घ्या सर. therefore 0 is equal to, आता सॉल्व करून we have to find out the value of k. We have to find out the value of k. मायनस चा स्क्वेअर प्लस व्हॅल्यू ऑफ 2 is 4. k ची व्हॅल्यू k स्क्वेअर मायनस 4 6 चा 24k. बघा बरं, समजते का सर? म्हणजे 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. पण जरा वरती लिहूया बघा सर कसं होईल. आय रिपीट हिअर 4k स्क्वेअर. राईट सर. 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0. नाव टेक कॉमन. k स्क्वेअर मीन्स व्हॉट? k स्क्वेअर मीन्स व्हॉट? लक्षात घ्या, k इंटू k. राईट. 4 मीन्स व्हॉट? 4 मीन्स, लक्षात घ्या, 4 मीन्स 4. अँड 64 चे फॅक्टर्स काय? 4 इंटू 6. राईट सर. आणि मग आता आपण लक्षात घेतलं, कॉमन काढूया. काय काय कॉमन निघेल सांगा बरं सर? हे 4 कॉमन निघेल, हे 4 कॉमन निघेल, हे 4 कॉमन निघालं. ह्याच्यामधलं हे k कॉमन निघेल, हे k कॉमन निघेल, म्हणजे 4k कॉमन निघालं. काय शिल्लक राहिलं? k मायनस 6 इज इक्वल टू 0. राईट. मग लक्षात घ्या 4k इथं मल्टिप्लाय चिन्ह आहे, लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन. therefore first is equal to 0. therefore 4k is equal to 0 or k minus 6 is equal to 0. right. therefore k means what? 4 into k. म्हणजे कसं होईल बघा सर? k is equal to 0 upon 4 or -6 इकडे आले +6. k is equal to +6. therefore 0 upon anything means 0. 0 upon anything means 0 or k is equal to 6. +6 म्हणजे 6. therefore values of k किती आहेत बघा सर? 0 आणि 6. k is equal to 0 आणि k is equal to 6. दोन्ही व्हॅल्यूज या ठिकाणी लक्षात घ्या योग्य आहेत का? नाही. का नाही आहेत? कारण k ची किंमत जर 0 आपण इथं घातली किंवा k ची किंमत आपण इथं 0 घातली, लक्षात घ्या, इथे घातली, समजा k ची किंमत मी 0 इथं घातली, तर 0k स्क्वेअर होईल. पण 0k स्क्वेअर क्वाड्रॅटिक इक्वेशनच राहणार नाही. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन राहण्यासाठी तुम्हाला हे k ची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. बरोबर आहे सर? k इज नॉट इक्वल टू 0. बरोबर आहे सर? k इज नॉट इक्वल टू 0 किंवा असं म्हणतो मी, इफ k इज इक्वल टू 0 the given equation would be no quadratic equation. बरोबर लक्षात, k ची किंमत जर 0 आली तर the given equation will not be quadratic equation. जर k ची किंमत या ठिकाणी 0 आली, ही 0 इथं घेतली सर, इथं घातली 0, तर 0x² होईल. 0x² म्हणजे 0. इथं k घातलं, हे पण 0 झालं.
मग 6 इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, 6 इज अ कॉन्स्टंट टर्म. वर्ग समीकरणामध्ये एक्स स्क्वेअर असणं गरजेचं आहे. 1 व्हेरिएबल पाहिजे आणि लक्षात घ्या त्याचा इंडेक्स मॅक्झिमम 2 पाहिजे. मग के जर 0 आलं तर लक्षात घ्या ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. सो म्हणून काय केलं पाहिजे लक्षात घ्या की के इज नॉट इक्वल टू 0. देअरफॉर के इज नॉट इक्वल टू 0. मग आन्सर काय होईल सांगा सर. के इज इक्वल टू 6. देअरफॉर के इज इक्वल टू 6 हे आपलं आन्सर आलं लक्षात घ्या. त्यामुळे के इज इक्वल टू 0 हे उत्तर असणार नाही. तुमच्या लक्षात आलं असेल मी हे का घेतले लक्षात घ्या. हे सोपं होतं 12 आणि -12 ह्याच्यामध्ये काही होणार नाही सर. इथं काही ह्या किमती असू शकतात त्यामुळे इथे कुठलं कॅन्सल होणार नाही पण हे कॅन्सल होणार. त्यामुळे हे मी इम्पॉर्टंट जे अवघड उदाहरण आहे ते मी घेतलेलं आहे. जे सोपं आहे ते तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. काल आपण 35 होमवर्क्स होते, आता 36 होमवर्क आहे की तर तुम्हाला निश्चितपणे करता येईल. या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला हे सोडवता येण्याजोगं आहे. लक्षात घ्या इथं आपल्याला हे करता येईल. ह्याच्यावरून डेल्टा काढायचा आणि डेल्टा 0 दाखवायचा आणि आपल्याला हे करता येईल. आता आपण इथे बघूया थोडंसं आणखीन अवघड गणित यातलं. फाइंड एम. तर त्यांनी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये काय म्हणायचं सांगा सर. तर त्यांनी असं सांगितलंय की ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स जे आहेत लक्षात घ्या ते रियल आणि इक्वल रूट्स आहेत. रियल आणि इक्वल रूट्स आहेत म्हणजे डेल्टा 0. इफ बघा सर इफ रूट्स आर आन्सर सुरू झालं. इफ रूट्स आर रियल अँड इक्वल बघा सर समजतंय का. जर का मुळं म्हणजे व्हॉट इज द रूट्स मीन्स व्हॅल्यूज ऑफ एक्स, व्हॅल्यूज ऑफ एम हिअर, व्हॅल्यूज ऑफ एक्स हिअर. एक्स इज व्हेरिएबल. व्हॅल्यूज ऑफ एक्स. तर रूट्स हे कशा रियल आणि इक्वल असेल तर लक्षात घ्या डेल्टा कसा असतो बघा सर. डेल्टा इज इक्वल टू 0. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. हे तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागेल. ह्या सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स हे रूल आहे हे लक्षात घ्या. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण घेऊया. m-12 x² प्लस 2 इंटू m-12 x प्लस 2 इज इक्वल टू 0. ज्या ज्या वेळेला तुम्ही असं एखादं इक्वेशन टेक्स्टबुक मधून लिहून घेता ते बरोबर आहे की नाही चेक करणं आवश्यक आहे. एखादं साईन चुकलेलं असतं, काहीतरी चुकलेलं असतं. चुकलं की मग ते गणित सुटत नाही. मी ट्राय केलंय बरोबर लिहिण्याचा पण मी पण चुकू शकतो. कारण लक्षात मी पण माणूस आहे. आय एम ट्राईंग टू बी परफेक्ट. पण लिहिण्याचा मी चुकू शकतो. त्यामुळे पुस्तक पाहणं त्यामधलं सायन्स बरोबर आहेत का बघणं हे अत्यंत गरजेचं ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता ह्याला आपण कम्पेअर करूया. ABC काढूया मग डेल्टा काढूया. इथे कसं होईल बघा सर. ax², इथे प्लस bx, इथे प्लस c बरोबर 0. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू लक्षात घ्या m-12. हे तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून मी अशी एक उभी रेष मारतो बघा इथे. का सांगा. ते पलीकडलं एक्झाम्पल वेगळं आणि हे वेगळं आहे हे तुम्हाला कळावं. इकडे एक्झाम्पल वेगळं आहे कळण्याकरता. a इज इक्वल टू m-12. b इज इक्वल ही व्हॅल्यू झाली लक्षात घ्या सर. b इज इक्वल टू ही व्हॅल्यू आहे. प्लस नाही लिहिला तरी चालेल. 2 इंटू ब्रॅकेट m-12. c ची व्हॅल्यू किती आहे बघा सर 2 आहे. c इज इक्वल टू 2 प्लस लिहिण्याची आवश्यकता नाही. आता सर काय करूया डेल्टा काढूया. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. आता सर त्या किमती भरायच्या आहेत लक्षात घ्या सर. किमती भरत असताना डेल्टाची किंमत 0 आहे. इथे आहे बघा सर डेल्टा 0. बी ची व्हॅल्यू भरा सर. ही बी ची व्हॅल्यू आहे मोठी व्हॅल्यू आहे. त्यांचा आधीच राऊंड स्क्वेअर आहे राऊंड ब्रॅकेट आहे म्हणून मी लक्षात घ्या स्क्वेअर ब्रॅकेट काढतो इथे. आणि स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर b². इथं बी ची व्हॅल्यू घालूया आपण इथं -4. मग ही a ची व्हॅल्यू घालूया सर इथे आणि मग इंटू सी ची व्हॅल्यू इथे घालूया सर आपण. बघा सर समजतंय का. बिलकुल चुकायचं नाही. नीट लक्ष जर आपण दिलं तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी येऊ शकेल. पहा लक्षात घ्या सर. इथे काय आहे बी ची व्हॅल्यू 2 इंटू m-12. बघा सर त्याचा आणि स्क्वेअर करायचं आपल्याला. ए ची व्हॅल्यू काय आहे बघा सर m-12 आणि सी ची व्हॅल्यू काय बघा सर 2. आता सोडवण्याचा प्रयत्न करूया. बघा बरं कसं होईल सर. आपण सोडवत असताना इथे लक्षात घ्या हे 0 आहेच. इथे हा 0 आहेच सर लक्षात घ्या. 0 इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर काय येणार 4. m-12 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार
m-12 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 2 जा 8 8 इंटू m-12. मग इथं सर 4 आणि इथं पण 4 आहे, कारण 8 म्हणजेच 4 2 जा 8 आत्ताच बघितलं आपण, त्यामुळे आपण 4 कॉमन काढू शकतो. हे 4 कॉमन काढलं. लक्षात घ्या इथे m-12 आहे, m-12 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. m-12 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, m-12 इंटू m-12 आणि इथं पण m-12 आहे, म्हणजे m-12 आपण कॉमन काढू शकतो. लक्षात घ्या म्हणजे इथं कसं झालं बघा सर, 0 इज इक्वल टू 4 कॉमन काढलं, m-12 कॉमन काढलं आणि चौकट शिल्लक राहिलं. m-12 ब्रॅकेट स्क्वेअर मधलं एक m-12 काढलं, पुन्हा शिल्लक राहिलं m-12 आणि लक्षात घ्या ह्यातलं m-12 आणि 4 कॉमन काढलं, शिल्लक काय राहिलं बघा सर, 2 -2 एवढे शिल्लक राहिले. म्हणजे कसं होईल बघा सर, -12 आणि -2 किती होईल बघा सर, -12 आणि -2 साइन्स आर इक्वल. चूक हिथंच होते सर, आमचे विद्यार्थी चुकतात तिथे, बेरजा वजाबाक्यामध्ये चुकणार आणि चुकलं की मग गोंधळ झाला सगळा. त्यामुळं व्हेन साइन्स आर इक्वल मेक ॲडिशन. मायनस आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन करू नका. व्हेन साइन्स आर इक्वल मेक ॲडिशन. 12 + 2 इज 14. मोठ्याचं चिन्ह द्या, मोठं 12, 12 - 14. म्हणजे कसं झालं बघा सर, इथे साइन कसं झालं, 0 इज इक्वल टू 4 इंटू m-12 आणि लक्षात घ्या इथे दुसऱ्या इथं m-14 अशा या ठिकाणी झालं सर. लक्षात घ्या. मग हे आपण लिहून घेऊया बघा सर, आपल्याला समजतंय का. इथे आपण लिहून घेतलं. इथे बघा आता घेताना घेऊया आपण स्टार्टला 4 इंटू m-12 इंटू m-14 इज इक्वल टू 0. राईट. आता हे इंटू 4 चे डिवाइड बाय 2 करा, म्हणजे कसं होईल बघा सर, m-12 इंटू m-14 इज इक्वल टू 0/4. राईट. मग 0 एनिथिंग इथं दिसते का बघा सर, बरोबर आहे सर. इंटू 4 चे काय झाले बघा सर, डिवायडेड बाय 4. इंटू 4 चे काय झाले बघा सर, डिवायडेड बाय 4 आणि 0/4 म्हणजे काय होणार, 0. 0/4 म्हणजे काय होणार बघा सर, 0. देअरफॉर m-12 आणि m-14 इज इक्वल टू 0. a इंटू b इज इक्वल टू 0 म्हणजे a इज इक्वल टू 0 अँड b इज इक्वल टू 0. म्हणजे इथं कसं होणार, ऑर m-12 इज इक्वल टू 0 आणि m-14 इज इक्वल टू 0. राईट. -12 चं काय करणार बघा सर, -12 ह्या साईडला आले +12, लेफ्टचे -14 राईटला आले +14. म्हणजे कसं झालं बघा सर, m इज इक्वल टू +12 आणि m इज इक्वल टू +14. त्यामुळे जर आपण बघितलं तर m च्या व्हॅल्यूज किती आहे, 12 आणि 14. आन्सर आलं का बघा सर, m इज इक्वल 12 आणि m इज इक्वल टू 14. देअरफॉर व्हॅल्यूज ऑफ m, लास्ट आन्सर, व्हॅल्यूज ऑफ m इज इक्वल टू 12 प्लस लिहिण्याची गरज नाही, और 14. दिस इज द आन्सर. तर हे उत्तर झालं सर. आता आणखीन एक आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. हे जसं आपण बघितलं की ह्यात काय लक्षात होतं सर, काय बघायचं होतं की इफ, लक्षात घ्या, रूट्स क्वाड्रॅट इफ फाइंड m, की जर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर का रिअल आणि इक्वल रूट्स असतील तर लक्षात घ्या या ठिकाणी m ची व्हॅल्यू काढायची होते. इफ रूट्स आर रिअल अँड इक्वल दिन डेल्टा 0. लक्षात घ्या डेल्टा इज इक्वल टू 0. तर डेल्टा काढला, डेल्टा मीन्स b² - 4ac, abc च्या व्हॅल्यूज काढल्या, हे सोडवलं आणि m ची व्हॅल्यू काढली. आता हे जे डेल्टाच होतं सर, हे तिन्ही एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत, आपण बघितलेली होती आणि हे तरी खूपच एक्झाम्पल महत्वाचं आहे. 3-4 मार्काचं एक्झाम्पल इथं आहे. आता आपण बघणार आहोत सर एकदम इझी आणि ह्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स. लक्षात घ्या इथे आपण बघतोय पुन्हा याला 1 रूट ऑर इज गिव्हन असं म्हटलंय बघा सर. काय एक्झाम्पल म्हटलंय बघा सर, 1 रूट इज गिव्हन. ते रूट म्हणलं की फार त्रास होतो बघा सर, ते स्क्वेअर रूट असल्यासारखं होतं, वर्गमूळ असं. रूट मीन्स नॉट स्क्वेअर रूट, वर्गमूळ नाही. रूट मीन्स 1 व्हॅल्यू ऑफ x. 1 रूट म्हणजे काय, 1 रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
एका वर्ग समीकरणाचं रूट मूळ म्हणजे काय तर वन व्हॅल्यू ऑफ एक्स. वन रूट मीन्स वन व्हॅल्यू ऑफ एक्स. इफ वन रूट इज गिवन म्हणजे वन व्हॅल्यू ऑफ एक्स इज गिवन, फाइंड के. के ची व्हॅल्यू काढायची. मग आता इथे लक्षात घ्या सर, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला के काढायचा आहे. एकदम सोपं असतंय. एक्सची व्हॅल्यू यात घालायची, के काढायचं. इथे पण दिले सर वन रूट किती आहे -2 आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू लक्षात घ्या -2 आहे. ही -2 यात घालायची आणि के काढायचं. इथं एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा सर 3 आहे. ही 3 ही व्हॅल्यू ह्याच्यात घालायची आणि लक्षात घ्या के काढायचं. तुम्हाला इथं उत्तर दिलंय 3 3 3. सगळ्याचीच उत्तरं 3 येतात असं समजू नका, चुकून झालंय असं. म्हणजे के ची व्हॅल्यू 3 चुकून आलेली आहे सगळीकडेच, लक्षात घ्या. मग तुम्ही असं समजू नका असलं गणित आलं की उत्तर 3च येते, असं काही समजायचं नाही. बरोबर. तर इथे बघा सर, हे गणित मी आता घेणार आहे, थोडंसं अवघड वाटतंय तर मी हे घेणार आहे. वरचे तिन्ही होमवर्क्स आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या गणिताकडे आपण खूप लक्ष द्यावं. आणि मी घेताना मायनसचा तुम्हाला त्रास होणार आहे म्हणून मी मायनस घेतलेला आहे. आणि इथं फ्रॅक्शन आहे, अपूर्णांक आहे. अपूर्णांक असलं तर काय करायचं, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून अवघड अशा प्रकारचं मी घेतोय, लक्षात घ्या. इथे काय म्हटलंय बघा सर, इथे त्यांनी असं म्हटलंय की वन रूट, इथं म्हटलंय बघा सर, वन रूट इज -7/5. म्हणजेच काय सांगा सर, वन रूट म्हणजेच व्हॅल्यू ऑफ एम. व्हॅल्यू ऑफ एम इथे एक्स नाही आहे. म्हणजेच कसं होईल सांगा, आन्सर m इज इक्वल टू -7/5 गिव्हन. हे दिलंय, लक्षात घ्या. इट्स गिव्हन. याला गिव्हन म्हटलं की मराठीवाले काय म्हणतात, पक्ष असं म्हणतात. बरोबर ना. म्हणजे कसं होईल बघा सर, 5m² + 2m + k इज इक्वल टू 0. मग इथं m ची व्हॅल्यू घाला, इथं m ची व्हॅल्यू घाला, प्लस के इज इक्वल टू 0. काय आहे एम ची व्हॅल्यू? एम ची व्हॅल्यू आहे -7/5. इथे बघा सर, इथे आहे -7/5. बघा बरं, समजते का सर? म्हणजे कसं झालं सांगा, हे चिन्ह आहे प्लस, प्लस इंटू मायनस नाही, अजून नाही. हा स्क्वेअर करायला पाहिजे सर. थांबा, हा स्क्वेअर केल्याशिवाय मल्टिप्लिकेशन होत नाही. म्हणजे कसं होईल बघा सर, 5 हे प्लस चिन्ह नकोच आता, हे 5 इंटू मायनसचा स्क्वेअर प्लसच येतो. मायनसचा स्क्वेअर लक्षात घ्या प्लसच येतो. 7चा स्क्वेअर 49, 5चा स्क्वेअर 25. 7चा स्क्वेअर 49, 5चा स्क्वेअर 25. इथे प्लस इंटू मायनस, प्लस इंटू मायनस मायनस, 2 7 14/5 प्लस के इज इक्वल टू 0. ओके. आता हे मल्टिप्लिकेशन आहे बघा सर. मल्टिप्लिकेशन असेल तर भाग जातो, डिव्हिजन इज पॉसिबल. व्हेन देअर इज अ साइन ऑफ मल्टिप्लिकेशन, when there is a sign of multiplication between two numbers, at that time division is possible. जेव्हा दोन संख्यांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं तेव्हा भागाकार शक्य असतो. तेव्हा 5 1 जा 5 आणि 5 5 जा 25. राईट. मग आता काय करता येईल बघा सर, 49/5 मायनस 14/5 प्लस के इज इक्वल टू 0. Therefore, इथे 5 आलं बघा सर, हेच डिनॉमिनेटर सेम आहे. जर छेद समान असेल तर तो एकदाच लिहा. जर छेद समान असेल तर तो एकदाच लिहा. आणि लक्षात घ्या इथे येणार 49 - 12 प्लस के बरोबर 0. आता 49चं साइन प्लस आहे, प्लस 49 - 12 प्लस 49 - 14. बघा बरं, साइन्स आर नॉट इक्वल. चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी करा. 9 - 4 इज 5, 4 - 1 इज 3 आणि चिन्ह मोठ्याचं चिन्ह प्लस, प्लस 35. त्यामुळे इथं कसं उत्तर झालं बघा सर, प्लस 35/5 प्लस के इज इक्वल टू 0. मग डिव्हिजन शक्य आहे. 5 1 जा 5, 5 7 जा 35 आणि प्लस 7चे काय होतील बघा सर, -7. प्लस 7चे काय होतील, -7. therefore के इज इक्वल टू -7. त्यामुळे ह्याचं उत्तर झालं के इज इक्वल टू -7. बघा आपल्या लक्षात येते का.
आणि अशाच प्रकारे जसं हे किती अवघड होतं, फ्रॅक्शन होतं, मायनस होतं, आणि इथे किती सोपं आहे, एक्सची व्हॅल्यू 3 आहे, इथे एक्सची व्हॅल्यू लक्षात घ्या -2 आहे, -2 इथे एक्सची व्हॅल्यू 5 आहे. सोप्या व्हॅल्यूज आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, मायनसचा स्क्वेअर प्लस येतो, मायनसचा स्क्वेअर प्लस येतो स्क्वेअर करताना, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, क्वाइट इझी. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगायची राहिली, जेव्हा आपण स्टेप लिहित असताना प्रत्येक स्टेपला अशी 1 टिंब 2 टिंब ह्याला आपण म्हणून किंवा देअरफॉर अशी खूण करायची असते, लक्षात घ्या. बरोबर, देअरफॉर अशी खूण या ठिकाणी करावी लागते आपल्याला, राईट. म्हणूनची खूण आपण करायची प्रत्येक स्टेपला. कुणाची काही शंका आहे? मला असं वाटतं सर हे समजलेलं असावं, आपण ही होमवर्क करावी. यासारखीच गणितं आणखीन आपण काही पाहणार आहोत, लक्षात घ्या, वेगळ्या स्वरूपाची. ती 1-2 मिनिटामध्ये आपण